तर राम राम भावनो, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर आज आम्ही चालले कुमट्यापाट्याच्या दुसऱ्या साईडवर. कुमट्यापाट्यामध्ये आमचे टोटल 4 साईड आहेत आणि त्यामध्ये आता आम्ही चाललो दुसरी साईड करायला. ती आज साईड आम्हाला पूर्ण करायची, काल एक पूर्ण केली ती. अशी आम्हाला 4 दिवस सलग 4 साईड पूर्ण करायची. चला आज होते बघायची साईड. तर भावनो सौरभ आलेला आहे, राहुलला पण आलेला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर रांगोळी गाड रस्त्यामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे आपल्या कॉलेजमध्ये, त्यामुळं पुरी सगळ्या रस्त्यावर रांगोळी काढत चाललेलं आहे भावांनो. साहेब येणार आहेत. हा रांगोळी कशी काढल्या बघा भावांनो, बंद करा बघा रांगोळी. तर भावांनो बघू शकता तुम्ही, भर रस्त्यावर आपलं काढलेलं आहे रांगोळी पुरींनी, म्हणजेच मॅडमांनी. आता काय कार्यक्रम आहे कोण काय करा, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा असं काही कार्यक्रम ठेवत नाही. आम्ही कॉलेजमधून निघल्यावर असं कार्यक्रम ठेवते. अन्याय आमच्यावर, अन्याय आहे का नाही हो? अरे कीर्तन आहे आज. कीर्तन आहे कुणाचं? तर आपण मग भाऊ संदीपला सोडायला आलेलो आहे त्याला. तर भावानं कॉलेजमध्ये कोणाचं तर कीर्तन वाटतं, लय मोठा कीर्तन आहे. आपल्याला जायचं आपला कामावर. तर भावानं फायनली आपण पोचलेलो आपल्या साईडवरती कुमट्यापाट्याच्या. ही आपली दुसरी साईड. हे बघा तो मन दाखवतो तुम्ही. आता आमचं काम चालू आहे इथं. हे बघा सौरभ तिथं बसलेला आहे मस्तपैकी. आणि आपल्याला इथे इन्व्हर्टर अडकवायचा आहे, म्हणजे आपण अडकवलेलं इन्व्हर्टर म्हणा. फक्त उघडलंय जिने भरून आपण इथं पाय देऊन असं अडकवलेलं आहे. सौरभ माझा व्हिडिओ बघत बसलेला आहे, रात्रंदिवस चॅटिंग करत बसते, पण व्हिडिओ बघायचं काय होत नाही. कामावर इथं बघत बसते या. चला आता मग काम करूया मस्तपैकी. तर भावानं फायनली आपण इन्व्हर्टर बसवलेलं आहे. इन्व्हर्टर बसवताना खूप आपल्याला अडचण आलेली आहे, कारण पाय ठेवायला एवढीच जागा आहे आणि एवढ्या जागेवरून आपण इन्व्हर्टर बसवलेला आहे. ती पण असं इकडं गुडघा टेकत. बघू शकता तुम्ही कसं बसले. अहो क्वालिटी काम करण्यासाठी थोडंफार कष्ट घ्यायला लागते, पण काही लोक येत नाहीत आपल्याशिवाय. डोक्याला लागू नये येणाऱ्या जणांच्या, या हिशोबाने आपण वर बसलेला आहे. चला आता तिथं सौरभ आपला खाली गेलेला आहे अर्थिंगच्या पाईपा मारण्यासाठी. आपला सौरभ आहे, मोबाईल ते हातात कायम असतेच. त्याचं म्हणणं काम काय होतच राहते. आयफोन लोकांना दाखवायला पाहिजे ना. चला एवढा पाईप मारून घेऊ आपण आता. सौरभ ते विषयला जर करू नको ना, पोलीस केस होईल बघ तुझ्यावर आणि एकदा. चला भावांनो. तर भावांनो आपलं काम झालेलं आहे. अर्थिंगच्या पाईपा सुद्धा मारलेला आहे सौरभ मग, आणि मी वरचं वावरलं एकट्यानं. तीन दोघं खालती घालून आता आम्ही जेवणाची सुट्टी करणार आहे. चला मस्तपैकी जेवूया. 4-5 वाजेपर्यंत काम जमते आपलं. चला मस्तपैकी डबा गोळ्या. तर भाऊनो आमच्या कामावर आज चालले विमान. कुठे गेलं? हां दिसते काय? अरे काय दिसते बघ, कॅमेरा क्वालिटी झक मारला. अरे कुठे गेले? गेलं वाटतं. नाही मी आलोय परत. चला कॅमेरा काय आपल्याला दिसणार नाही. तर भावानं आता आपल्याला इन्व्हर्टरचं वायरिंग करायचं आहे. चला मस्तपैकी दाखवतो तुम्हाला. पाईप पण सगळं मारलेलं आहेत. हे आपण पाईप मारून सगळं एंट्री मारून आधी घेतलेलं आहे. तर मला दाखवतो. वायर आजपर्यंत पोचलेले आहेत. आता आपल्याला एंट्री म्हणून तो इन्व्हर्टर जोडून घ्यायचे पाठदिशी. चला तर भाऊ ही जागा अवघड आहे. या जागेवर मोठं रोड आहे. चला
तर भावांनो आपलं इन्व्हर्टर जोडून झालेलं आहे. खूप वेळ लागला त्याला जोडायला. हे बघा मस्तपैकी असं जोडून झालेलं आहे आपलं. आता आपण काढूया कचरा. हे बघताय एवढा सगळा कचरा इथे. एवढा सगळा कचरा काढून घेऊया चला. तर भावांनो आपलं काम पूर्ण झालेलं आहे. सगळे काम पूर्ण झालेलं आहे. इन्व्हर्टर पण सुद्धा चालू झालेलं आहे. चालू मला दाखवतो. इन्व्हर्टरची फळूया आपण फळवूया. वेटिंग व्हायला भावांनो. चेकिंग व्हायला परत दिसते का तुम्हाला? हां दिसलं का? हां चेकिंग व्हायला म्हणजे इन्व्हर्टर सगळं व्यवस्थित चालू झालेलं आहे. भैया हम छुट्टी करके जाते हैं घरी को. चला हां ₹100 म्हणतोस? आहे ना हां चला बाबा. आता घरला जाऊन आपण नाश्ता करू.